विरोधात त्यांनी हायकोर्टात गेलेले आहेत. आजी माजी संचालक सर्व हायकोर्टात गेले आहेत स्थगिती मिळवण्यासाठी. म्हणजे ह्याचा अर्थ जयंत पाटील घाबरलेला आहे. चोऱ्या केले हे सिद्ध होतंय ना. त्यांनी म्हणायला पाहिजे होतं आम्ही काहीच जिल्हा बँकेत केलेलं नाही, त्यामुळे काय चौकशी व्हायची होऊ द्या, पोलीस चौकशी करा. माणूस लपायला कधी पळतो? अटकपूर्व जामीन घ्यायला माणूस हायकोर्टात कधी जातो? म्हणजे त्याला वाटतं माझं नाव ह्यात येणार आहे, काहीतरी मी काहीतरी गुन्हा केला आहे. पोलीस म्हणते अरे येत तपासाला बोलाय नाही, त्याला माहिती आहे तिथे गेले का अर्थच टाकणार आहेत. जयंत पाटलाला लक्षात आलं की आता आपला बाजार पूर्णपणे उठणार आहे. इतक्या चोऱ्या केलेल्या लोकांच्या समोर येणार आहे. आणि जिल्हा बँक एवढी मोठी सक्षम बँक आहे, टक्केवारीवर तुम्ही लोन देताय, टक्केवारीवरती तुम्ही लोन देताय. कर्नाटकमधले कारखाने महाराष्ट्रामध्ये ऑफिस दाखवता, जिल्हा कार्यक्षेत्र सोडून तुम्ही कर्ज देता. आता विशाल पाटलांना कर्ज दिलं, कुठल्या बेसवरती दिलं सांगा ना तुम्ही? विशाल पाटलांची जी पूर्वीची संस्था आहे ती थकीत आहे. एकदा थकीत असल्यावर तुम्ही कर्ज कसं काय देताय? ना आम्ही प्रॉपर्टी घेतलं कशासाठी? कारण काय? 270 कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही देताय काय? तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे होय? तुमच्या घरातलं देताय? शेतकऱ्याचे पैसे आहेत, सभासदांचे पैसे आहेत. हे सगळं येणार आहे. चौकशीला ते घाबरलेत कारण आता माजी न्यायमूर्ती महोदय यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमलं आहे आणि लवकर चौकशीचा अहवाल येणार आहे. ते न्यायमूर्ती एकदम कडक आहेत. त्यामुळे आता ह्यांना कळालं की आता आपण हायकोर्टात जाऊया, काहीतरी पळवाट निघते का बघूया, कारण पळवाटा काढण्यामध्ये हा माहीर आहे. प्रशासक येणार यावर तुम्ही थांबाय. हे बघा, बाजार कमिटी सरकारनं निर्णय केला. या राज्यामध्ये 64 तालुक्यामध्ये बाजार कमिट्या नाहीत. आता बाजार कमिट्या त्या तालुक्यात नाहीत. सरकारचं धोरण आहे ना, भूमिका आहे ना. तिथल्या शेतकऱ्यांना स्वतःचं एक विक्री केंद्र असलं पाहिजे, स्वतःच्या मालकीचं बाजारपेठ केली पाहिजे. आणि त्या नियमाचा आधार घेऊन सांगली, कवठे मंकाळ आणि जत या बाजार समितीचं विभाजन केलं. मग ह्यांना काय पोटात दुखलं? का पळाले कोर्टात? नाही हे थांबवा कशासाठी? कारण काय? तुमचा इंटरेस्ट काय आहे यामध्ये? जर जत तालुक्यातील लोक म्हणत असतील आमची बाजार समिती वेगळी करा, तुम्हाला काय अडचण आहे? कारण चोऱ्या करायची केंद्र आहेत. मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक आणि बाजार समिती ह्यांना भयानक पैसे लुटायला येत आहेत. भयानक एक नवीन कारनामे येत आहेत. आता माझ्या बाजार समितीची प्रकरणं आली, तुम्हाला मी परवा दाखवलं. आता आणि नवीन सगळी प्रकरणं यायला लागली, जिल्हा बँकेची पण यायला लागले. आम्ही लावून धरतोय. त्यामुळं जयंत पाटलांचा जो वर पावडर लावलेला चेहरा आहे तो पावडर सगळी काढल्याच्या नंतर नेमकं काय आहे आतमध्ये? कारण रामाच्या मंदिरामध्ये हा रावण राहतोय हे लोकांच्या आता लक्षात आणून द्यायचं आहे. आणि त्यामुळे हे सगळे पळायला लागलेले आहेत. संजय राऊत हे बघा, मिडल ईस्ट इंडिया डीप वॉटर पाईपलाईन हा एक मोठा प्रोजेक्ट केंद्र सरकारनं हातात सगळीकडे आहेत. मोठ्या ह्याच्या बातम्या आलेल्या आहेत सगळ्या वर्तमानपत्रामध्ये. संजय राऊत काय आहे? संजय राऊताला काम नाही. त्यानं कधी काय गटार बांधलंय, एखादं संडास बांधलंय? तो आता 10-20 वर्ष झालं खासदार आहे. तुम्ही फोटो कधी मला दाखवा ना. एखादं हे विकासाचं काम संजय राऊताच्या फंडातनं केलंय किंवा संजय राऊताची सत्ता असताना एखादा मोठा प्रोजेक्ट केलाय, त्याला काय माहीत आहे? अग्रलेख लिहायचा. अरे त्या अग्रलेखानं बारक्या पोराचं डोंगण पुसते ती. त्याचा उपयोग काय त्या अग्रलेखाचा? काय त्या अग्रलेखामध्ये महाराष्ट्राच्या विकासाचं काय लिहिलंय? त्यामध्ये महाराष्ट्राचं कल्याण करायचं आहे, मराठवाड्यामध्ये दुष्काळ आहे, त्यामध्ये संजय राऊतांनी एखादा लेख लिहिला हे अशा पद्धतीनं दुष्काळ मिटवायचा आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय दुष्काळी तालुके आहे किंवा कोकणामध्ये एवढं मोठं सगळं सौंदर्य मिळालं आहे, समुद्र मिळाला आहे, तिथं काय पर्यटन केंद्र डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यटन हब करण्याच्या दृष्टीने काय लिहिलं आहे? मुंबईमध्ये काय नाही हो, नुसतं ह्याची मापं काढ त्याची मापं काढ. तुम्ही बघितलं पाहिजे ना तुम्ही काय चाललंय ते. 40,000 कोटी रुपयाची ही योजना आहे. सगळीकडे काल मला आधी एवढं ह्याने टार्गेट केलं जयंत पाटलाचं डोकं. त्यांचे सगळं पहिल्यांदा त्यांच्या अकाउंटवरून पडलं. करून त्यांचं काय फेक अकाउंट आहे, विरोधकांच्यावरती टीका काय पहिलं त्यावर पडलं. अरे याला माहीत पाहिजे ना काय चाललंय. शिव आता शिराळा, तिथून वाळवान, बोरगाव, कासेगाव ह्याच्या बाहेरच पडायला वेळ मिळणार त्याला. कुणाही सवासण्याला जाते, कुणाही बारशा जाते. ही वेळ आलेली आहे आता त्यांच्यावर. हे बघायला वेळच नाही. आज एवढा मोठा प्रोजेक्ट जर सुरू असेल तुम्ही माहिती घ्या. 3300 मीटर खोल, 2000 किलोमीटर लांबी, 40,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट. आता आपल्याकडे गॅस जो येतो तिकडं गॅस लिक्विड स्वरूपात करतात, परत टँकरमध्ये भरायचं, परत भारतात आल्यावर परत त्याचा गॅस तयार करायचा. एवढं मोठं नुकसान आहे हे. मग लाट आली, मंदी आली, अमुक आल्या, त्याचं सोल्युशन माननीय मोदी साहेब काढायला लागलेत ना. त्याच्याकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून बघा. हा काय राजकारणाचा मुद्दा नाही ना. जेव्हा राष्ट्रीय आपत्ती येते तेव्हा सगळ्यांनीच एक व्हायचं असतं. तेव्हा गट पक्ष पार्ट्या बाजूला ठेवून आता हे जागतिकच संकट आलेलं आहे.
हे जे तेलाचे भाव वाढायला लागलेले आहेत, 50-60 रुपयाला क्रूड ऑइल मिळत होतं कच्चं, आता ते 118 वर गेलं होतं, आता ते 105 वर आहे. दर वाढणारच ना. जेव्हा आपले डॉलर बाहेर जात आहेत, तेलाला आणि सोन्यालाच जात आहेत सगळ्यात जास्त मध्ये. त्यामुळे मोदी साहेबांनी जे आवाहन केलं ते तुम्ही समजून घ्या ना. त्यात राजकारण करण्याचा विषयच नाही. 18 अब्ज रुपये आपले नुसते पर्यटकांना वरती जातात. आपली लोक फिरायला गेले, लग्नाच्यासाठी गेले, अमुक गेले. मोदी साहेब काय म्हणले, तुम्ही देशात करा. अरे देशात पण अशी जगातली सगळ्यात सुंदर ठिकाणं आपल्याला आहेत ना. जम्मू काश्मीर आहे, लेह लडाख आहे, इकडं अंदमान निकोबार आहे, इकडं केरळामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, इकडं कर्नाटकामध्ये मैसूर आहे, उटी आहे, महाराष्ट्रामध्ये कितीतरी आहेत, कोकणचा सगळा किनारपट्टा आहे, महाबळेश्वरसारखं ठिकाण आहे, अन्य अनेक ठिकाणं असतील. आपली मंदिरं एवढी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत. इथं फिरा म्हणतात, त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे. EV कारचा वापर करा, डिझेलची बचत करा. आता मी 2 गाड्या फिरत होतो, 1 गाडी घेऊन फिरतो, मग 1 गाडीचं वाचलं ना. त्यांचं म्हणणं काय आहे, तुम्ही जर 1 लिटर वापरत असाल ना तर 500 मिलीवरती करा. तर हे आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे. त्यात काही टीका करण्याचं कारण नाही. पण विरोधक नेहमी प्रत्येक गोष्टीचं भांडवल करतात. आता म्हणजे लॉकडाऊन लागल अशी परिस्थिती निर्माण आता आहे का सांगा तुम्ही. भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. सगळेच करतील आता त्यांच्या हाताखालचे जेवढे सगळे आहेत. आता तुम्हाला ही जर निवडणूक लागली आपल्या विधान परिषदेची, मग त्यांचे ईश्वरपूरमधले किती नगरसेवक फुटते ते बघा तुम्ही आकडा. ईश्वरपूरमधले जिल्हा परिषदचे त्यांचे सदस्य किती फुटते आकडा बघा तुम्ही. एकदा निवडणूक तर लागू द्या. प्रतीक पाटील चिरंजीव उभारणार होते, जयंत पाटलांचे चिरंजीव कोण त्याचं नाव प्रत्येक हे मला माहिती नव्हतं. पण ते राहू द्या ना. कोणी राहणं हा काही विषय नाही ना. महाविकास आघाडीच्याकडून कोण उमेदवार राहील, आमचे नेते देवाभाऊ आणि महायुतीतले नेते ठरवतील. आमचा कोण उमेदवार असेल तर आमच्याकडं मतं चांगली आहेत आणि त्यांची लोक खूप मला तर फोन सारखे येते त्या लोकांचे. काय निवडणूक कशी आहे काय. मी म्हणलं अरे अजून नाही, देवाभाऊंचा निर्णय आल्यानंतर कळेल कोण येतं, मग आपण सगळे लागू कामाला. शेठ सध्या दुष्काळ टंचाई आहे का? 3-4 गावांनी टँकरची मागणी केलेली आहे. माननीय प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही तात्काळ त्यांना जे काय लागेल ते द्या. आणखी कुठल्या गावाला जर तसं तुम्हाला टँकर लागणार असतील तर तुम्ही आम्हाला आमच्याकडे मागणी करा. आम्ही त्या सगळ्या लोकांना कुठली दुष्काळाची झळा त्यांना पोचू देणार नाही. पाणी काल बंद करणार होते 20 तारखेला आणि त्याच्या संदर्भात पण मी काल माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना भेटलो, माननीय देवाभाऊंना भेटलो की वारणेमध्ये 45-50% पाण्याचा साठा शिल्लक आहे. तर ते पाणी तुम्ही आम्हाला इकडं सोडा, कारण आता आवर्तन अजून पूर्ण झालेलं नाही, लोकांच्यापर्यंत पाणी पोचलं नाही. तर ते पाणी कंटिन्यू चालू ठेवा. तिकडं 8.5 TMC पाणी काहीतरी त्यांनी वीज निर्मितीसाठी ठेवलं होतं, त्याच्या संदर्भामध्ये पण आम्ही बोलणं केलं आहे. तर आम्ही सगळे सातत्यानं जत तालुक्यामध्ये आता हा शेवटचा दुष्काळ घडावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न सुरू आहे. दुसरं 700 कोटी रुपयाची सब पाईपलाईन, म्हणजे आता 200 कोटीचं टेंडर निघतं ते वेगळं, 700 कोटीची सब लाईन जत तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावरती पोचवण्यासाठी त्याचंही आता मंजुरीसाठी प्रस्ताव गेलेला आहे. दुसरा प्रस्ताव 3ऱ्या लाईनचा, तुम्ही त्या कार्यक्रमाला होता, आपण जे शेवटचं ब्लास्ट केलं तिथं आम्हाला 3री लाईनची आवश्यकता आहे. तर 3ऱ्या लाईनचा प्रस्ताव पण आता अधिकाऱ्यांनी वर पाठवलेला आहे, तो आम्ही आता मंजूर करून घेतोय. म्हणजे जेणेकरून जतचं दुष्काळ पूर्ण संपुष्टात यावा अशा पद्धतीचा देवाभाऊंच्या सरकारचा प्रयत्न आहे. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्हाला चांगली त्या विषयामध्ये मदत करत आहेत. नाही काय प्रकरण झाले मला एवढं काय माहीत नाही. रोज काहीतरी घडतंय तर माहिती घेऊन सांगतो. कॉक्रोच पक्ष एक नवीन निर्माण झालेला आहे, काय वाटतं? काँग्रेस जनता पार्टी मला माहित नाही त्याविषयी.